तर आता दिल्लीमधून एक महत्त्वाची बातमी आहे। सांगलीच्या कुटुंबातील 10वीच्या मुलानं दिल्लीमध्ये आत्महत्या केलेली होती। शिक्षकांच्या जाचाला कंटाळून या मुलानं आत्महत्या केलेली होती आणि आता या सगळ्या प्रकरणी तिथले पालक आक्रमक झालेले आहेत। दिल्लीमध्ये हा मुलगा शिक्षण घेत होता, तिथल्या शाळेमध्ये होता आणि त्या मेट्रो स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवरून उडी मारून त्यानं आत्महत्या केलेली आहे। आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या 4 शिक्षकांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय। दिल्लीमधल्या सेंट कोलंबस शाळेच्या प्राचार्या आणि शिक्षकांकडून छळ केला जात होता असा आरोप करण्यात येतोय। या मुलाने एक सुसाईड नोटही लिहिलेली होती आणि दिल्लीमध्ये आता पालक या सगळ्या विरोधात आंदोलन करतायत, विरोध करतायत। खरं तर या मुलानं सुसाईड नोटमध्ये याचा उल्लेख केलेला आहे की शिक्षकांकडून त्याचा छळ केला जात होता, जाच केला जात होता आणि यामुळेच कंटाळून त्यानं आत्महत्या केलेली आहे। 10वी शिकणारा हा मुलगा होता, तो मूळचा सांगलीतला आहे, मात्र दिल्लीमधल्या शाळेमध्ये तो शिकत होता आणि त्याच शाळेमधल्या 4 शिक्षकांच्या विरोधात आता गुन्हा दाखल झालेला आहे। दिल्लीमधल्या सेंट कोलंबस शाळेच्या प्राचार्या आणि शिक्षकांकडून छळ होत होता असा आरोप करत या मुलानं आत्महत्या केलेली आहे। शौर्य प्रदीप पाटील असं आत्महत्या केलेल्या मुलाचं नाव आहे। आता तिथल्या सगळ्या पालकांनी या शाळेसमोर आंदोलन सुरू केलेलं आहे। हे पालक खूप आक्रमक झालेले आहेत। खानापूर तालुक्यातील ढवळेश्वर या मूळ गावी या मुलावर आज अंत्यसंस्कार केले जातील। हा मुलगा सांगली जिल्ह्यामधल्या खानापूर तालुक्यामधल्या ढवळेश्वर या गावचा आहे, मात्र दिल्लीमध्ये तो राहत होता आणि दिल्लीमधल्या शाळेमध्ये तो शिकत होता आणि या शाळेमध्ये शिक्षकांकडून त्याचा छळ केला जात होता असा या मुलानं आरोप केलेला आहे आणि आता त्यानं आत्महत्या केलेली आहे। दिल्लीमधून आपले प्रतिनिधी सोमेश कोलगे आपल्या सोबत आहेत। सोमेश, आता हे सगळे पालक आक्रमक झाल्याचं कळतंय, काय म्हणणं आहे या पालकांचं? त्यांनाही असे काही अनुभव या शिक्षकांच्या बाबतीत आले होते का? नवी दिल्लीतील सेंट कोलंबस या शाळेत शिकणाऱ्या एका मराठी विद्यार्थ्याने आत्महत्या केलेली आहे आणि या शाळेतील प्राचार्यांच्या समोर एक शिक्षिका प्रचंड छळ करत होती या विद्यार्थ्याचा आणि वारंवार अपमानित केल्यामुळे या 16 वर्षीय विद्यार्थ्याने आत्महत्या केली आहे। सगळे पालक आज इथे आक्रमक झालेले आहेत आणि विशेष म्हणजे शाळेय प्रशासनाच्या या गोष्ट लक्षात आल्यानंतरही अशा प्रकारे हा छळ किंवा अशा प्रकारची हॅरॅसमेंट ही सुरू राहिली आणि त्याचा परिणाम म्हणून शौर्य पाटील या विद्यार्थ्याने आत्महत्या केली। अगदी 10 दिवसांवर शाळेची परीक्षा होती आणि त्या 10वीच्या परीक्षेनंतर आपण शाळा बदलायचीच आहे असं म्हणून पालकांनी देखील 20 मार्क हे शाळेकडे असतात, त्यामुळे 10वीच्या परीक्षेपर्यंतचा फक्त प्रश्न होता आणि 8 दिवसावर परीक्षा आलेली होती। परंतु या विद्यार्थ्यांनी टोकाचं पाऊल उचललं आणि स्वतःच्या सुसाईड नोटमध्ये या विद्यार्थ्यांनी हे नमूद केलं की या शिक्षिकेला शिक्षा व्हावी जेणेकरून माझ्यावर जी वेळ आली ती इतर कुठल्या विद्यार्थ्यावर येणार नहीं। आपल्या सोबत इथे काही पालक आहेत, आपण त्यांच्याकडून समजू घ्या। भाई साहब, क्या बताएंगे आज क्यों प्रोटेस्ट कर रहे हैं स्कूल के? सर, जो शौर्य के साथ हुआ, शौर्य नाम था ना बेटे का, हम उसके साथ पूरी सहानुभूति हमारी उसके माता पिता के साथ है और हमारे बच्चे उनके साथ ट्यूशन पढ़ते थे और हमें बहुत दुख है। उसके माता पिता के साथ हम खड़े हैं। बनती कार्रवाई सेंट कोलंबस स्कूल के ऊपर, उन टीचर्स के ऊपर जिनका नाम लिखा हुआ है, बनती कार्रवाई जरूर उनके ऊपर करनी चाहिए। हमारे बच्चे आर्मी पब्लिक स्कूल में पढ़ते हैं और वो अपने बच्चे सारे और भी स्कूल के बच्चे आए हैं जो उसके फेवर में आज स्पेशल उन्होंने रात को हमें बोला कि पापा मैं छुट्टी मार रही है, ऐसे ऐसे हो गया। तो हमने कहा बिल्कुल हम पूरा, मैं भी साथ चलूँगा आपके पूरी सपोर्ट में, मैं आपको साथ लेके जाऊँगा। तो हमें बहुत दुख की घड़ी है। ये मेरा बेटा है साहिब सिंह, बताओ बेटा उसके बारे में, अपने दोस्त के बारे में बताइए। हमारे साथ बहुत ज़्यादा खेलता भी था, बट उससे ये उम्मीद नहीं थी कि वो ऐसा कर लेगा स्कूल की टीचर्स की मदद से। ये स्कूल के टीचर्स ने जो हैरेसमेंट थी या ये सब चीज़ें प्रिंसिपल इनके सीनियर उनको नहीं दिखती थी क्या? उनका कोई ध्यान नहीं था स्कूल प्रशासन का इस सब के बारे में? नहीं, हमें ये भी मेरा दोस्त है वैसे, तो हमें ये भी पता लगे वो सुबह बहुत अच्छे से स्कूल गया था, खुशी खुशी। सो स्कूल टाइम्स में कुछ हुआ है टीचर्स की मदद से और वो फिर सुसाइड हैरासमेंट जिस वजह से भी हुई हो उसकी तहकीकात। सुसाइड नोट लिखी है तो बच्चा काफी समझदार था ऐसा दिख रहा है उसके सुसाइड नोट में। उसने माता पिता से सॉरी भी मांगे और टीचर्स के खिलाफ है, वो
वो बच्चे की आत्मा को शांति मिले। और माँ-प्यो के साथ हम पूरे जितने भी पेरेंट्स यहाँ पे आए हैं, कोई किसी को कोई लालच नहीं है, कोई पैसे देके खरीदा हुआ बंदा नहीं है। हर बंदा अपने बच्चा समझ के और यहाँ पे अपना टाइम निकाल के जरूर आया। कम से कम ज़्यादा शिक्षा हो, उनको आज के आज गिरफ्तार किया जाए और जेल भेज दिया जाए ताकि दोबारा ऐसी घटना ना हो स्कूल में। और टीचर्स है उसके खिलाफ, और ये स्कूल प्रशासन के खिलाफ भी कुछ कार्रवाई होनी चाहिए क्या? क्योंकि स्कूल प्रशासन ने भी स्कूल प्रशासन के खिलाफ कार्रवाई होनी चाहिए और पुलिस ने बहुत लेट एक्शन लिया है और अभी तक टीचर को गिरफ्तार नहीं किया। प्रिंसिपल के सामने बच्चे को डांटा गया है और बच्चे का मजाक उड़ाने के बाद उसने फ्रस्ट्रेशन होने के बाद ऐसा किया है और इनके खिलाफ आज तुरंत जेल में डालना चाहिए। हमारी ये मांग है बस। बच्चे को टीसी देने की भी धमकी दे दी गई थी, टीसी स्कूल देने से का धमकी निकालने की। दिया तो उन्होंने। बिल्कुल जी, जो हमें पता चला है टीसी देने की धमकी दी गई है, तो इसके बनती कार्रवाई डीसीपी साहब को बेनती है, बनती कार्रवाई जरूर स्कूल के खिलाफ की जाए। आपल्या सोबत शौर्याच्या नात्यातील मंडळी देखील आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। काय सांगाल, काय मागणी आहे? आज मराठी विद्यार्थ्यावर ही वेळ आली, उद्या अन्य कोणत्या विद्यार्थ्यावर येऊ शकते? कोणाच्याही कोणत्याही विद्यार्थ्यावर वेळ येऊ नये त्या म्हणून आपल्या मुलाने जीव दिलेला आहे। त्या मुलाचं एकच म्हणणं होतं की पप्पा मी आज जीव देतोय पण यांना शिक्षा करून द्या। त्यांनी पूर्ण 1.5 पानाचं त्यांनी 1.5 पानाचं स्वतःचं सुसाईड नोट लिहिलेलं आहे। त्याच्यामध्ये प्रॉपर 4 टीचर्सनी कसं त्यांना त्रास दिला हे पूर्ण लिहिलेलं आहे। एवढं की काल आमच्या FIR घेण्यासाठी पण भरपूर त्रास दिला। आज शाळेमधून आतमधून कॉल येऊन सगळे पोलीस येत आहेत, त्यांना आम्हाला हटवण्याचा पूर्ण प्रयत्न करतायत। आमचं एकच मागणी आहे की इथल्या या 4ही टीचरांना 3 टीचरांना अटक व्हावी आणि त्यांना नोकरीमधून कायमचं काढून टाकावं। पण या अशा सेंट कोलंबस शाळांसारख्या शाळांचं जे प्रशासनामधलं वजन असतं ते सगळं वापरून असं सगळ्या बेमुरवतखोरपणा सुरू असतो असं म्हणायचं? हल्ली 100% ते म्हणण्यात काहीही हरकत नाही। आज आम्हाला इथून जेवढे पोलीस आम्हाला मदतीला नाहीत तेवढे आमच्याहून डबल पोलीस इथे येत आहेत, तर शाळेची ताकद असल्याशिवाय येत आहेत का? पण त्यांची ताकद कितीही मोठी असली तर एका पालकाची ताकद किती मोठी आम्ही हे दाखवून देणार। आज आम्ही इथं आवाज उचलतोय, आज आम्ही ही आवाज कमी करणार नाही। जोपर्यंत त्यांना शिक्षा भेटत नाही तोपर्यंत आम्ही आवाज दबून देणार नाही। शिक्षिकेला अटक झालेली आहे का? अजून काही झालं नाही। काल सकाळी FIR झालेली आहे। अजून पुढं पोलीस प्रशासनाने पुढे काय स्टेप घेतले त्याची अजून कल्पना नाही आहे, का तर आम्ही आमच्या मुलाच्या ह्याच्यातूनच बाहेर पडलेलो नाही आहे, तर आम्ही त्या गोष्टी कशा जाणून घ्यायच्या। पण सर, या सगळ्या प्रकरणामध्ये प्राचार्यांना, या शाळेच्या प्रशासनाला देखील याविषयीची माहिती होती असं म्हणतात? प्राचार्य स्वतः समोर उभे होते। त्या प्राचार्यांच्या समोर पाल म्हणून या प्राचार्यांचं लेडीचं नाव आहे, त्यांच्या समोर त्यांना रडत तो मुलगा बाहेर निघाला तर प्राचार्यांचं हे म्हणणं होतं की तू इथून निघून जा, आम्हाला काही फरक पडत नाही। हे शब्द होते प्राचार्यांचे। आय विटनेस ही 3-4 मुलं आहेत, त्यांच्या समोर ही गोष्ट झालेली आहे। नॉर्मल एक प्लेमध्ये मुलाचा पाय घसरला तर त्याला एवढं कावायचं की रडवलं। बरं आजच नाही, मागच्या 3-4 महिन्यापासून त्या बिचाराला टार्गेट करत होते। पुढच्या 10 दिवसात आम्ही शाळाही त्याची संपणार होती, आम्ही शाळाही बदलणार होतो, पण एवढ्या 10 दिवस तो त्यांनी वाट बघितली नाही, तो सोडून गेला। प्राचार्यांच्या समोर असं झालं आणि तुम्ही काही करा आम्हाला फरक पडत नाही। आज देखील अजूनपर्यंत तुमच्यासोबत शाळा प्रशासनाने काही संपर्क केलाय? आमच्याशी काहीही संपर्क केलेला नाही। आमच्याशी त्यांनी आज सकाळपासून आम्ही इथे उभे आहोत किंवा या गोष्टी तर त्यांचा काही फरक नाही। त्यांनी आतमधून कॉल करून बाकी पोलिसांना आणखीन बोलवून घेत आहेत की यांना इथली भीड हटवा म्हणून। आम्ही इथं आमचे व्यापारी बंधू, आमचे महाराष्ट्रीयन बंधू, शाळेचे पेरेंट्स सर्व एकत्रित आलो आहोत। आज एवढ्या कमी संख्येने आहोत, त्याच्या काल 4 पट संख्येने उद्या असो। कधीपर्यंत हा प्रोटेस्ट आणि लढा? जोपर्यंत ज्या शिक्षकांना अटक होत नाही आणि त्यांना बाकीचे जे आहे याच्यामध्ये इन्व्हॉल्व त्यांना रस्टिकेट करत नाही, तोपर्यंत त्यांना शाळेमधून काढून टाकत नाही, तोपर्यंत इथे आम्ही उभे राहणार आहोत। त्याच्या सुसाईड नोटच्या कॉन्टेंटवरून दिसतंय की तो मुलगा अतिशय समजदार होता, मॅच्युअर्ड होता, पण तरी पण असं एवढं टोकाचं पाऊल उचललं गेलं म्हणजे किती गंभीरतेने काहीतरी घडलेलं या सगळ्यामध्ये। त्या मुलाने स्वतःच्या सुसाईड नोटमध्ये दादा हे लिहिलेलं आहे की माझे वर्ग माझ्यानंतर कोणालाही डोनेट करा, ते कोणाच्या कामी यावेत। 16 वर्षाचा मुलगा जर हे शब्द लिहित असेल तर त्याचे विचार किती चांगले असतील। तो मुलगा रागीट नव्हता, एकदम लीन होता, कधीही त्या मुलाच्या चेहऱ्यावरती राग बघितला नव्हता आजपर्यंत। शाळेमध्ये साधारणपणे ऍडमिशनला किती डोनेशन असतं, किती फीज आहे? 10 लाख रुपये 15 लाख रुपये देऊन पण डोनेशन मिळत नाही। एवढे पैसे जर आपले पेरेंट्स खर्चून ह्याच्यामध्ये डोनेशन घेत असले तर असल्या शाळेत घ्यायचं गरजच काय? आमच्या मुलांना सांभाळा। आमच्या शौर्याचं एकच म्हणणं होतं की असले शिक्षक नसावेत आणि अशा मुलांनी कधी करू नये। या शिक्षकांनी असा कोणाला त्रास देऊ नये यासाठी त्या मुलाने जीव दिला। पण या
शाळेमध्ये असे प्रकार यापूर्वी घडलेले आहेत का? काही या तक्रारी शिक्षकांविषयी? त्यांच्या तक्रारी तर कायमच्याच आहेत. शौर्य मागच्या 5-6 महिन्यात, मागच्या 10 ते 15 दिवसामागे त्यांचे पेरेंट्स देखील आलेले होते, त्यांनाही कंप्लेंट केलेली. आता पुढे 8 दिवस 10वीचे राहिले, त्यामुळे 8 दिवस संपून जातील, एवढं शिकाने आपण शाळा बदलू हाही विषय झालेला होता, तरीही त्याला बिचारायला कंट्रोल नाही झाला. शाळा बदलण्यापर्यंत झाला होता, परंतु मग शाळा बदलण्या शिक्षकांची नावं सांगाल का? तर सोमेश, आपण अपडेट घेतच राहू. तर शौर्यच्या सुसाईड नोटमध्ये नेमकं काय म्हटलंय ते आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात. स्कूल वालों ने इतना बोला कि मुझे यह करना पड़ा. मेरे पेरेंट ने बहुत कुछ किया. आई एम सॉरी, मैं उनको कुछ नहीं दे पाया. एका 16 वर्षाच्या मुलाची सुसाईड नोट आहे. तो म्हणतोय, सॉरी भैया, सॉरी मम्मी, आपका आखिरी बार दिल तोड़ रहा हूं. युक्ति मैम, पाल मैम, मनु कॉलरा, मेरी लास्ट विश है, इनके ऊपर ऍक्शन ले. तर या मुलानं या शिक्षकांची पण नावं लिहिलेली आहेत या सुसाईड नोटमध्ये आणि त्यांच्यावर कारवाई केली जावे हीच मागणी या मुलानं केलेली आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.